मी आता चांगला आहे म्हणून माझी पत्नी माझ्यावर प्रेम करते, पण उद्या मी जर का आजारी झालो, खाटेवर पडलो, तर मला ती तेवढ्याच प्रेमाने आणि आपुलकीने पाहिजे का नाही? बंधपंडात नाही आले असे कित्येक अनुभव आहेत. म्हणजे ते जेव्हा आपण आपल्या देहाला काहीतरी त्रास होतो, आजार होतो, असा जो रोग होतो, तेव्हा हेच आपले मित्र, आपल्या सानिध्यात असणारे, आपल्या हातात हात घालून फिरणारे जे आहे ते आपला संघ कसा होणार नाही हेच पाहतील. पंत म्हणतात अगदी पुतकी भूत जशी उचलून आपण बाहेर टाकतो घराच्या बाहेर, तसं आपल्याला ते वागवते. एवढा या देहाचा पंतांनी परामर्श इथे घेतलेला आहे. आणखी असं की आपण बघतो की म्हण आहे, अस्थिर शीतल तर जळती होतं. तुमच्याकडे जोपर्यंत संपत्ती आहे, धन आहे, काहीतरी लौकिक आहे, तोपर्यंत लोक तुमच्यावर मागे मागे होणार आहे. पण ते गेलं तर बघा, असा अनुभव आपण रोजच्या आयुष्यात घेतोच आहे. पण आपल्याकडे आपण गरीब झालो, आपल्याला कोणतरी वाईट रोग झाला किंवा आपल्याकडे कोणतरी मोठं पद नाही आहे, प्रतिष्ठा नाही आहे, अशा वेळेस आपल्याला सगळे साथ देतात का? नाही. पंतप्रधान म्हणतात की एवढं हे अनिश्चित आहे, एवढं थोड्या वेळात होता असणारं सुख आहे, आपण त्याला सुख म्हणतो, ते क्षणिक आहे. तर आणि या सगळ्याचा आपण अभिमान कशाला बाळगायला? आपण देहाचा बाळगतो अभिमान, संपत्तीचा बाळगतो, आपल्या प्रियजनांना, आपल्या इष्टांचा बाळगतो. तो पंतप्रधान सोडला हा अभिमान. आणि मग काय शाश्वत आहे की सद्गुरूचा बोल, सद्गुरू चरण, सद्गुरूचं प्रेम हे शाश्वत आहे. त्याला तुम्ही शरण घ्या असं पंतप्रधानांनी या शेवटच्या परिषदेत सांगितलं. आणि पंतप्रधान शेवटी याला म्हणतात काय की हुशार, तुम्ही सावध केलेला आहे. पंतप्रधानांनी आपल्याला सावध केलेला आहे, हुशार. मला वाटतं आपण पुढचा भाग ऐकूया आता. या संपूर्ण उत्तरात आपण पाहिलं आपली अवस्था काय आहे. पंतप्रधानांनी इतकं निक्षून सांगितलेलं आहे की आपल्या देहाची अवस्था, आपण सगळं चोचले भरवतो याची काय अवस्था आहे आपली, आपण कुठे आहोत, काय असायला पाहिजे आपल्याकडे आणि नेमकं काय करायला हवं. जोपर्यंत हातपाय शाबूत आहे, बुद्धी तीक्ष्ण आहे, विचारशक्ती प्रबळ आहे, तोपर्यंतच काय साधायचं ते साधून घ्या. वारा सुटला तेव्हाच मांडणी करून घ्या. कोमलपणीत मन वागवा. विषय प्रश्नाने झूज झाल्यावर लागणार नाही. या भागामध्ये सगळे शेतकरी मंडळी आहे, ते वारा सुटल्यावर काय करावं याची पूर्व कल्पना आहे. वारा वाहतो तेव्हाच मांडणी करायला लागते. वारा बंद झाला तर त्या धान्यातले स्केल कचरा आहे तो बाहेर जात नाही. तसं आपल्या पंतप्रधानांनी अत्यंत सुरेख उदाहरण देऊन आपल्याला सांगितलेलं आहे की आपल्या अंतरामध्ये असणारे सगळे जे कचरा धूळ जी आहे ती गुरुनामस्मरणाने बाजूला सारून, येणारे सगळे विषय बाजूला सारून, वेळच्या वेळी सावध होऊन, कोमलपणे मन वाकून त्या आपल्या मनाला, ज्या आपल्या सगळ्या दुःखाचं जे मूळ आहे, जे मन, त्या मनाला योग्य ते वळण लावावं. त्या मनाला आत्मज्ञानाची, नामस्मरणाची गुरुकिल्ली द्यावी. ती केव्हा द्यावी? कोमलपणे मन वाकवा असं म्हटलेलं आहे. वारा वाहतो तेव्हा मळणी करून घ्या असं म्हटलेलं आहे. कोमलपणे म्हणजे जेव्हा मनावर संस्कार करता येते. जो लहानपणाचा आम्हाला सगळ्यांना उशिरा पंतप्रधानांचे पाय मिळाले त्याबद्दल आम्हाला फार त्रास होतोय. त्या अगोदर मिळाले असं फार आनंद झाला असं वाटतंय. तर आपल्या घरातील जी मंडळी आहे त्या लहान मुलांना योग्य त्यावेळी योग्य ते मार्गदर्शन केलं आणि त्यांना या मार्गाला लावलं तर त्यांचं आयुष्य तरी कमीत कमी सुखकर होईल अशी ग्वाही पंतप्रधानांनी सुरुवात केली. लहान वयामध्ये विद्या शिकावी, लहानपणीच अभ्यास करावा. कोमलपणे मन वाकवायचा अर्थ असा आहे की जेव्हा मनात कसल्या प्रकारचा बोज नाही तेव्हा त्याला सुरुवात अशी करून द्यावी की जेणेकरून आपल्याला ईश्वर चिंतनाची भूल लागेल. आणि म्हणून शहरामध्ये फार वेळ कमी असतो. शुभम करून सगळ्या स्त्रिया शिकवतात, सगळ्याच शिकवतात असं नाही. खेडेगावामध्ये तर सगळ्या स्त्रियांनी लहान मुलांना मोडकं तोडलं असे ना, पण ईश्वर चिंतन कसं करावं याची सुरुवात करावी असं पंतप्रधानांना सांगायचं आहे. आणि हे आपल्याला सुरुवात करायची आहे. कारण पुढचं सगळं जे आयुष्य आहे, आपलं जे आयुष्य आहे ते किती निकृष्ट दर्जाचं आहे याचं पहिल्यांदा प्रदर्शन करून दिलेलं आहे. आणि त्या आयुष्यातून आपल्याला चांगला मार्ग कसा निवडून कशा आनंदाचे भागीदार होऊ शकतो याचा परिणाम देखील त्यांनी सांगितलेला आहे.
केवळ पैसा मिळावा, अभ्र मिळावी आणि मागील पाठीमागे आपली कीर्ती ओढावी आणि मग परमार्थ साधनाला लागावं, यामुळे काही साध्य होणार नाही. असं केल्याने काही साध्य होणार नाही. त्यामुळे वेगळीच सावध व्हा आणि या सद्गुरुचिंतनाच्या ईश्वरचिंतनाच्या मार्गाला लागावं असं पंतप्रधान अपेक्षित आहे. कारण आता बबनदादांनी छान सांगितलं. कारण आपण बघितलं की आकस्मिकपणे जर आपण मृत्यूच्या दारात उभे राहिलो, जीवन क्षणभंगूर त्याच्या मगाशी बघितलं आपण, पण अकस्मातपणे आपण मृत्यूच्या दारात गेलो, आपण असं विचार करतो याने म्हातारपण आल्याला आपण परमार्थ गुरु करावा असा विचार करतो. जनरली आपल्याकडे असं सामान्यपणे विचार असतो, अरे अध्यात्माला म्हातारपणी करावं. पण मध्ये आपल्याला मृत्यू आला तर काय आपलं आयुष्य अनिश्चित पडतं. मग परमार्थ गुरु करायचं भावनाच आहे ना. आणि तुमची जर बुद्धी तीक्ष्ण नसेल, बुद्धी क्षीण झाली, अवयव थकले, तर तुम्ही गुरुपद किती ग्रहण करा. म्हणून पंतप्रधानांनी बबनदादांनी सांगितल्याप्रमाणे की मला सुद्धा तेव्हाच मांडी करू नये आणि कोमलपणीच मान वागवा. कारण त्या मनाला विषयांकडे धावण्याची सवय लागली तर ते झूम होईल आणि आपल्याला माहिती आहे झूम झालेल्या गोष्टीची काही ते नसतं, वागत नाही. म्हणून मला या लहान मुलांना सांगायचं वाटतं की खरोखर पंतांची वाक्य आहेत आणि यांच्यासारख्या लहान मुलांपासून सुरुवात करून पंतबोध, पंतांचे श्लोक, पंतांची आरती असं एखादं शिकवायला त्यांना हरकत नाही. त्यांना कारण आपल्याला लवकर संधी मिळाली, आपल्याला उशिरा संधी मिळत आहे. किंवा असं आणखी मी सांगू इच्छिते की त्यांनी अजूनही सद्गुरू केलेलं नाही आहे, तर पंत महाराजांच्या सारख्या सद्गुरूला शरण द्यायला काहीच हरकत नाही. त्यानंतर विषयावर पंतांनी पंचविषयांचे इथे विवरण केलेलं आहे. कोमलपणीच का वापरायचं, तर जेव्हा आपण तरुण होत जातो, आपल्याला समजायला लागतं, तेव्हा मग वेगवेगळ्या विषयांकडे धावायला लागतं. असे हे पंचविषय आहेत आणि या पंचविषयांचं पंतांनी इथे विवरण केलेलं आहे. शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध हे 5 विषय आहेत आणि त्या 5 विषयांमध्ये अडकल्यावर काय काय स्थिती होते ते पंतांनी सांगितलेलं आहे की 7 शब्द या विषयाला बोलतो आणि गारुड्याच्या स्वाधीन होतो. आपण बघतो की गावांमध्ये किंवा कुठे सापाला घेऊन गारुडी येतो आणि त्याच्या पुंगीच्या नादावर तो डुलत असतो. हत्ती, स्पर्श या विषयाला बोलतो. म्हणजे एखादी हत्ती अशी पोटीशी उभी केलेली असते आणि ती हत्ती पाहून हा हत्ती तिला स्पर्श करण्याच्या उद्देशाने धावत तिथे जातो आणि त्याला पकडण्यासाठी खड्डा केलेला असतो. त्या खड्ड्यात तो आयता जाऊन पडतो. असे हे वेगवेगळे 5 विषय आहेत. रस विषयाला बोलून मासा गळाला अडकतो. आपण मासे पकडायला जातो तेव्हा गळाला काहीतरी एखादी वस्तू अडकवतो आणि ती खाण्यासाठी मासा जातो आणि आयताच त्या गळाला अडकतो. गंध विषयाला बोलून पंत म्हणतात की भ्रमर बंदीखान्यात अडकतो. अरे जो भुंगा कडक अशा लाकडाला सुद्धा छिद्र करतो, भोग करतो, आरपार भोग करतो, तो मात्र या गंध विषयाला बोलून कमळात अडकतो आणि त्या कोमल पाकळ्या असतात त्या सुद्धा तो पोखरू शकत नाही. एवढं त्या विषयाचं जबरदस्त आकर्षण असतं आणि त्या आकर्षणामुळे तो हतबल होतो. पुढे म्हणतात की अरे या वेगवेगळ्या 5 विषयांची वेगवेगळ्या प्रकारच्या म्हणजे हत्तीची, सापाची किंवा आणखी कोणाची ही स्थिती, ते 5च्या विषय तर तुमच्या माणसामध्ये आहेत. मग तुमची काय स्थिती होईल? तुम्हाला या 5 विषयांनी ग्रासलेला आहे, मग तुमची काय स्थिती होईल? तुम्ही तर याच्यातून मग बाहेरच पडू शकणार नाही. म्हणून पंत म्हणतात की सप्तव्यसन, षड्रिपू, षड्विकार, अष्टमय याच्यापासून तुम्ही बाहेर व्हा. याला सुद्धा सोडा, पंचविषय तर सोडा, पण सप्तव्यसन काय आहे? आता सप्तव्यसन कदाचित तुमच्या कानावर आली असतील, पण मी पुन्हा सांगतो की द्युतम च मासम मदिराच वेशा मृग्यार्थ चौर्यम परदान सेवा यथाति सप्तम व्यसनानि लोके घोरांती घोरम नरकम ये. द्युत म्हणजे आता आपण पाहतो जुगार वगैरे, जुगार खेळतात लोक, त्याच्यात अडकतात. मास आहे, मदिरा म्हणजे मद्य आहे आणि वेशागमन आहे, याला सुद्धा
सप्तव्यसनांमध्येच मोडलं गेलेलं आहे. मृगया म्हणजे शिकार, चोरी आणि पर पुरुषाशी किंवा पर स्त्रीशी संबंध हे सुद्धा सप्तव्यसनांमध्येच येतं. म्हणून तेही तुम्ही टाका, ते टाका. पुढे पंत म्हणतात की अष्टमबद्दल अरुंधती तू सांगशील काय? हो, म्हणजे आपण जाणून घ्यायला पाहिजे की काय काय पंथांनी आपल्याला कशापासून अलिप्त राहायला पाहिजे. त्यापैकी अष्टममध्ये देहमत म्हणजे आपल्याला एका प्रकारचा अभिमान किंवा गर्व असतो. कोणत्या गोष्टीचा असतो? देहमत, स्त्रीमत, देहाचा अभिमान असतो, तर आपल्या बायकोचा अभिमान असतो. धनमत, एखाद्याला संपत्तीचा अभिमान असतो. नंतर आहे की यौवनमत आहे, तरुणपणाचा पण आपल्याला अभिमान असतो. नंतर आहे की तपोमत, ज्ञानी लोक असतात, आध्यात्मिक मार्गाचे पुढे जातात, ते परमात्मा पुढे जातात, त्यांना पण गर्व असतो एक प्रकारचा की तपोमत, ज्ञानमत, सिद्धिमत आणि विद्यामत असे 8 प्रकारचे मत आहेत. आपण जाणून घेऊया, कारण हे मत ह्याचा पण अभिमान असतो. पंत महाराज म्हणतात की त्याचा पण अभिमान आपण टाकला पाहिजे. बरोबर आहे. पुढे षड्रिपू तर आपल्याला माहितीच आहे. षड्रिपू माहिती आहेत आपल्याला. काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर. तुमच्यापैकी याच्यावर कोण काय आणखी षड्विकारांवर वगैरे कोणाला काय सांगायचं आहे? कारण आपल्याला संवाद साधायचा आहे. म्हणजे आम्हीच नुसते काय बोलणार, तुम्ही पण बोला. इंटरॅक्शन झाली तर जास्त त्याचा परिणाम जास्त आपल्याला समजून येईल. काम आणि क्रोधावर सुद्धा अतिशय आपल्याला वर्चस्व गाजवता यायला पाहिजे. पुढचे जे 4 ऋतू आहेत ते तर पुढेच आहेत, पण काम आणि क्रोधामुळे पुढचे ऋतू तयार होत असतात. पुढे पंत म्हणतायत की षड्विकार. हे षड्विकार कोणाला माहिती आहेत का? हे षड्विकार आपल्या शरीराशी संबंधित आहेत. हे कोणते आहेत? तर त्याचं असं संस्कृत मध्ये आहे की अस्ति, जायते, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यते. म्हणजे गर्भस्थ होणं, जन्माला येणं, तरुण होणं, तरुण झाल्यावर वाढणं म्हणजे वयस्कर होणं, वृद्ध होणं आणि मग शेवटी मरण. हे 6 विकार असतात. या 6 विकारांपासून सुद्धा आपल्याला पुढे जायचं असं पंत इथे म्हणतात. म्हणून पंत म्हणतात की उगीच आंधळे होऊ नका. हे सगळं तुम्ही अनुभवता, त्याच्यापासून होणारे दुष्परिणाम सुद्धा जाणता, मग त्याच्यात कशाला अडकता? उगीच आंधळ कशाला होता? याच्यापासून स्वतःची सुटका करून घेण्यासाठी पंत पुढे म्हणतात की हुशार हो, हुशार हो. अरे हे सगळं जर का तुला समजतंय तरी त्याच्यातच पुन्हा पुन्हा कशाला अडकतोयस तू? की याच्यातच पुन्हा पुन्हा तू कशाला अडकतोयस? तू याच्याहून कोणतरी वेगळा आहेस आणि तुला नरजन्म मिळालेला आहे. त्या नरजन्माचं सार्थक कर. कारण या सगळ्या गोष्टीत पशु अडकतोच. पशु आणि आपल्यात मग फरक काय राहणार? आहार, निद्रा, भयमैथुन सर्व योनी समसमान. मनुष्य योनीचे ज्ञान अधिक जाण सर्वाहून. ज्ञान ही देणगी मनुष्याला इतर योनीच्याहून जास्त दिलेली आहे. किंबहुना ज्ञान ही देणगी मनुष्यालाच आहे, फक्त मनुष्यालाच आहे. आणि त्या ज्ञान या देणगीचा उपयोग करून मी कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे, देव कोण आहे हे जाणून घ्यायचं आहे. आणि एवढाच ईश संकल्प आहे असं पंत म्हणतात. मी कोण आहे हे जाणून घेण्यासाठी ज्ञान ही देणगी माणसाला दिलेली आहे. मग त्याचा आपण उपयोग करून घ्यायला पाहिजे. आणि त्याचा उपयोग करून घेतल्यावर पुढे काय करायचं? मला समजत नाहीये ना मी कोण आहे. मी आतापर्यंत विचार करतोय की मी देहच आहे, पण या देहाच्याहूनही वेगळा मी आहे. षड्विकार मला बाधत नाही, म्हणजे मी जन्मत नाही, मरत नाही, मी कोणतरी वेगळा आहे. हे कोण सांगणार? तर पंत आपल्याला सांगणार. म्हणून पंतांच्या चरणावरच नतमस्तक व्हायला पाहिजे. आपल्या संप्रदायात चमत्काराला स्थान नाही, गंडे दोरे नाही, काही नाही. जे आहे ते स्पष्ट आहे, उघड उघड दिलेलं आहे.
काहीही झाकून ठेवलेलं नाहीये पंथाने, स्पष्ट अगदी प्रेमाने दिलेलं आहे, काहीही हातचं न राखून ठेवता दिलेलं आहे. मग ते तुम्ही घ्यायला पाहिजे, पंथांच्या जवळ जायला पाहिजे. यानंतर जसे यांनी म्हणाले की मुख्यत्वे करून या जन्मात आपण कोण, देव कोण याचा विचार करून मुक्त व्हावे एवढा ईश संकल्प आहे. तर या जन्माला येऊन काय करायला पाहिजे की आपण कोण, देव कोण हे जाणून घ्यायला पाहिजे. म्हणजे आपण आत्मज्ञान जाणून घ्यायला पाहिजे. कारण मनुष्य आणि पशु याच्यामध्ये पंतनीची तुलना केलेली आहे की बघा, पशु आता तुमच्या गावात खूप जनावरं आहेत किंवा गाई म्हशी आहेत, ते जगतात, जन्मतात, त्यांचा कार्यभाग आटोपतात आणि मरून जातात. मग आपण पण त्याचा जन्माला यायचा, आपला संसार चालवायचा आणि नंतर मरून जायचं, असंच करायचं का? तर नाही. पंत म्हणतात की तुम्हाला ज्ञान देवी विशेषतः मनुष्याला दिलेले त्याचा वापर करून आपण आत्मज्ञान प्राप्त करायचं आणि आत्मज्ञान प्राप्त करून देह रक्षणार्थ प्रारब्ध फळ निरभिमाने संपूर्ण अखंड आनंदात समरस व्हावे एवढ्या करता हा क्षणिक अमूल्य नरदेहाची प्राप्ती आहे. पशु होऊ नका असं पंत महाराजांनी इथे बजावलं आहे की मग आपण जन्मलो आणि मेलो तर आपण पशुपेक्षा काही वेगळं नाही ना. मग आपण मनुष्य जन्म हा दुर्लभ आहे म्हणतात की 184 योनी फिरल्यानंतर आपल्याला मनुष्य जन्म मिळतो. मग हा एवढा अमूल्य नरदेह आपल्याला मिळालेला आहे. तो अमूल्य नरदेह आपण पशुसारखा घालवायचा का नाही. तर पंत महाराज म्हणतात देह रक्षणार्थ प्रारब्ध फल आपल्या नशिबात जे आहे तो व्यवहार केलाच पाहिजे. निरभिमानपणे संपूर्ण अभिमान सोडा. मगाशी पंतांनी त्या कार्यक्रमामध्ये सांगितले अभिमान सोडा, निरभिमान व्हायचंय. मी कोणी करता नसून सद्गुरू करता कविता आहे हा भाव ठेवून ते आपले प्रारब्ध, आपला संसार आपला चालवायचा आहे आणि मग आत्मज्ञान प्राप्त करून त्याच्या जनावर करायचं आहे. एवढ्या करता त्या क्षणिक अमूल्य करण्याची प्राप्ती आहे. काय म्हटलंय? क्षणिक अमूल्य देह. अमूल्य देह जो आहे हा क्षणिक आहे. एक क्षणभरासाठी जसं का आपल्याला मिळालेलं आहे, नाही तर पुन्हा तुम्ही 84च्या फेऱ्यात अडकणार ना. त्याच्यात अडकून येणं म्हणून या देहाचा फायदा करून घ्या. प्रारब्ध असंच निष्काम कर्माने आपले जे भोगायचं आहे ते प्रारब्ध निष्काम कर्म करतच भोगायचं, त्याच्यात अडकायचं नाहीये. कर्तेपणाची भूमिका घ्यायची नाहीये की मी कोणतरी करताय अशी भूमिका घ्यायची नाहीये. तर अकर्तेपणे जे जे काय आपल्या समोर येणार फळ आहे ते भोगायचं आहे आणि आपल्या आयुष्याची मार्गक्रमणा करायची आहे. झाडाची टाकली आपल्याला माहिती आहे, तुम्ही शेतकरी आहात, की त्याचं रोप हे उगवणारच आहे. म्हणजे कोणतंही काम केलं की त्याचं फळ हे मिळणारच. म्हणजे काम चांगलं असो वाईट असो, त्या कोणत्याच कामामध्ये अडकायचं नाहीये. कारण कर्म ही कशी आहेत, 2 प्रकारची आहेत, विहित आणि निषिद्ध. निषिद्ध कर्म म्हणजे ज्याच्यामुळे पापाचा आपला घडा भरत जातो आणि विहित कर्म की ज्याच्याने आपला पुण्य संचय होतो. मग या विहित कर्मामध्ये पण संचित, प्रारब्ध आणि क्रियमाण असे प्रकार पडतात. संचित म्हणजे काय आहे की आपण जे केलेलं कर्म आहे त्या कर्माचं फळ जे भोगायचं शिल्लक राहिलेलं आहे, त्या शिल्लक राहिलेल्या भोगाला संचित कर्म असं म्हणतात. आणि जे आपण आता जन्माला आलो आणि जे काय भोगतोय ते म्हणजे आपलं प्रारब्ध असतं. आणि या जन्मात जे जे काय आपण करतो त्याला क्रियमाण असं म्हणतात. मग याच्यात सुद्धा काही प्रकार आहेत, नित्य, नैमित्तिक आणि प्रायश्चित्त असे हे जे प्रकार आहेत. त्याच्यात नित्य नैमित्तिक कर्म आपल्याला माहिती आहे की जी नित्य केली जातात त्याला नित्य कर्म असं म्हणतात. म्हणजे आपला श्वासोश्वास आहे किंवा आपलं काही चालणं बोलणं झोपणं वगैरे आहे, जांभई येणं वगैरे आहे, हे नित्य कर्म आहे. नैमित्तिक कर्म म्हणजे ज्याच्यासाठी आपण एखादं मुद्दामून केलं जातं. आपले उपवास असतात किंवा एखादा मोठा माणूस आला की आपण उठतो, त्याच्या पाया पडतो वगैरे वगैरे, ही नैमित्तिक कर्म आहे. तर कोणत्याच कर्मांमध्ये पंत म्हणतात अडकू नका. कारण कोणतंही कर्म केलं की फळ हे भोगावं लागतंच.
आणि जन्मांतर हटकून येतं, म्हणजे त्या फळाचा भोग घेण्यासाठी पुन्हा जन्म घ्यावा लागतो. म्हणून कर्म करताना मी हे कर्म करतोय ही भावना सोडा. मग सांगितल्याप्रमाणे ही भावना आपल्याला सोडायची आहे. कारण पुण्यकर्म केले तरी स्वर्ग मिळणार आणि मग पुन्हा स्वर्गाचं जे काय आपलं काळ संपला, स्वर्ग सुखाचा काळ संपला की पुन्हा तुम्हाला कोणत्या ना कोणत्या योनीत जन्म घ्यावा लागतो. म्हणून स्वर्ग सुखाची प्राप्ती होण्यासाठी जे केलं जाणारं कर्म आहे त्याची सुद्धा इच्छा सोडा. अष्टमहासिद्धीची सुद्धा इच्छा तुम्ही सोडली पाहिजे, कारण त्याच्याने सुद्धा तुम्हाला फळ भोगायची इच्छा होते. अष्टमहासिद्धी काय ते अरुंधती सांगतेस? अणिमा, गरिमा, महिमा, लहिमा, ईशत्व, प्राप्ती, प्रापाम्य आणि वशित्व अशी ही आठ या अष्टमहासिद्धी आहेत. तर याच्यातही तुम्ही अडकू नका असं पंत म्हणतात. त्यासाठी सद्गुरूचा निधी ध्यास झाला पाहिजे. सद्गुरूच्या निधी ध्यास म्हणजे सद्गुरूचं स्मरण सतत व्हायला पाहिजे. फक्त भजन केल्याने हा भजन करतो, मी पूजा करतो किंवा मी दररोज आरती बोलतो, हा सुद्धा अभिमान होता कामा नये. हा सुद्धा एक प्रकारचा अभिमानच आहे. हा अभिमान होता कामा नये. बरं, मला बोलायची इच्छा नाही, बोलून बोला. मला आईने सांगितलं तो कोणतरी सांगा ना. तुम्ही सांगणार ताई? तुम्ही सांगणार? सांगा बरं. भजन केलं तरी देवाचं दर्शन मिळालं. मुलांनी अभ्यास करण्यासाठी अभ्यास हा करावाच लागेल, त्याच्याशिवाय त्यांना गणित सुटणारच नाही. मुलांनी अभ्यास तर करायलाच हवा, त्याच्यात पुढेही जाणार नाही. आणि ज्यांना म्हणजे देवाचं दर्शन व्हावंच वाटतं त्यांनी सर्वांनी देवाचं नामस्मरण हे मुख्य करायला हवं. नामस्मरण केल्याशिवाय काही होणार नाही. आणि प्रत्येकानं आपला मीपणा सोडायला हवा, त्याच्याशिवाय काही होणार नाही. मी केलं हे कधीच होत नाही. विचार केल्यामुळे अज्ञानाची गाठ सुटणार. मला वाटतं मुकुंदाला त्याच्यावर बोलणार. दादा तुम्ही बोलल्या हवी दादा. तो विचार केल्याने ना अज्ञानाची गाठ सुटणार. म्हणजे गणित सोडवण्याची जशी आपल्याला पद्धत अनुसरायला लागते तसंच विचार करून मग काय केलं आपण सद्गुरू सोडून जाणता येईल, आत्मज्ञान प्राप्त होईल याचा विचार करायचा. आपण नुसता संसार नाही करायचा. तर दादांनी छान सांगितलं की जो संसार करायचा, संसारात जो व्यवहार करायचा तो आपण कोणी करायचा नसून सद्गुरू आपल्याकडून करून देतो. किंवा आपली सगळी जी आपण कामं करतो ती त्याला अर्पण करायची. तो करता आहे या गाडीने पुढे जायचं. हे जे अज्ञान होतं आतापर्यंत आपलं की मी सगळं काही करतो. जसं ताई छान आहे, ताईंचं नाव शारदा ताईंनी असं सांगितलं की मी पण आपल्याशिवाय काही होणार. फार छान त्यांनी सांगितलं. या परिषदेचा अर्थ त्यांनी सांगितलं की मी कोणी करतो आहे ज्याच्यापेक्षा सद्गुरूच आपल्याकडून करतो आहे. आणि मग त्याच्याकडे जाण्यासाठी काय करायला पाहिजे तर पंतांनी म्हणलेलं आहे. तुम्ही या सगळ्या घटनांमधून पंतांनी काय सांगितलं, जेणेकरून आत्मज्ञान होऊन आपले तारण होईल अशा ज्ञानदात्या समर्थांचे दर्शन होईल आणि त्याची कृपा होऊन त्याच्याकडून बहिरंग बोधगण मिळेल व ते तीक्ष्ण शस्त्र अनायास उपयोग जाईल अशा साधनाच लागणार. कोणतं साधन करायला सांगितलं आपल्याला? तीर्थ करणं, उपवास करणं, लोकांमध्ये आपल्याला वाहवा मिळावी या सगळ्या गोष्टी टाळून नामस्मरणाच्या मार्गावर जाऊन आपल्या हातामध्ये नामस्मरणाचं बोधशास्त्र हातामध्ये घेऊन जेणेकरून आत्मज्ञान आपल्याला कसं प्राप्त होईल
आणि आपला ज्ञानशूल्य जो आहे, आपला जो आत्मज्ञान आहे, आपल्या अंतरामध्ये जो ईश्वराच्या या पुरीमध्ये पुरुष म्हटलं या पुरीमध्ये राहतो, तो पुरुष जो असो पुरुष जो आतमध्ये जो आहे आपल्या अंतरामध्ये, तो याला ईश्वर ज्याला ते कबीराचा एक डोळा असा आहे, मोको का ढूंढे बंदे मैं हूं तेरे पास, जो तुमच्या अंतरामध्ये आहे, ज्याला इतरत्र कुठेही शोधण्याची गरज नाही, त्याला फक्त आवश्यकता आहे ती प्रेमाने तुम्ही शांतपणे बसून नामस्मरण करण्याची आवश्यकता आहे. तेव्हा तो ज्याला तुम्ही शोधून पाहता तो तुम्हाला सापडेल. पुढे मंदिरामध्ये बशीमध्ये जाऊन कुठेही तो सापडणार, तो कुठे दुसरीकडे कुठे नाही, फक्त मन शांत करून एकाग्रचित्ताने. पंतांचे एक पद आहे, मन पावन दृष्टी एक आसनी, असं पंतांचे एक पद आहे. आपल्या सर्वांना जे गुरुबंध त्याला माहित असेल. आता रतने गुरुचरणी ही शिडी प्रकारची झालेली आहे, त्या शिडीमध्ये हे पद अत्यंत सुरेख पद्धतीने म्हटलं गेलेलं आहे. या पदाच्यामुळे आपलं जे नामस्मरण आहे, संपूर्ण नामस्मरण आहे, हे नामस्मरण बाकी सगळ्या गोष्टी टाळून या नामस्मरणाच्या मार्गाने गेलात, या नामस्मरणाच्या मार्गाने गेलात. नामस्मरण हेच साधन आहे. नाम हीच मोठी क्रिया करू शकतं. नामस्मरणाने तुमच्या जीवनामध्ये बदल होऊ शकतो, असं पंतप्रधानांनी ठामपणे सांगितलेलं आहे. मग ही साधनं कोणती आहे की ज्याच्याने आपल्याला आत्मज्ञान होईल, त्याविषयी पंत पुढे म्हणतात की विषयांचे ठाई, स्त्री पुत्राधिकांचे ठाई, मानापानाचे ठाई, संपत्ती सुखाच्या ठाई उदासीन व्हायला पाहिजे. मी त्यांना सोडायला नाही सांगितलंय, पण उदासीन व्हा. कारण आपला जो संप्रदाय आहे तो कोणालाही संसार सोडायला सांगत नाही. संसारात राहूनच परमार्थ कसा साधता येईल हे आपल्याला शिकायचं आहे. आपण काय केलं की अज्ञानाने काही गाठी मारून ठेवलेल्या आहेत, त्या सोडायच्या आहेत. डोकं सुट्टीच आहे, पण ती अज्ञानामुळे गाठ मारल्यासारखी वाटते. ते अज्ञान घालवण्यासाठी ज्ञानदात्या गुरुच्या पायाशी आपल्याला नतमस्तक व्हायला पाहिजे. मग तो कसा मिळेल तर पंत म्हणताय की जेव्हा आपलं मन वैराग्य वल्लीने तापतं, म्हणजे वैराग्य प्राप्त झाल्याशिवाय आपल्याला सद्गुरूची प्राप्ती नाही. पंत म्हणतात की वैराग्य आतमध्ये तयार व्हायला पाहिजे. ते नुसतंच वैराग्य नाही, पंत म्हणतात की वैराग्याची सीमा होईल तरीच सद्गुरू प्राप्त. आणि मगाशी बबन दादा म्हणाले त्याप्रमाणे तो तुमच्या आतमध्येच आहे. पण ते म्हणतात की अरे उगीच का फिरती, देव आहे आपणापाशी, आपणा सोडून पाहू जाता व्यर्थची तू पासे. तो तुमच्या आतमध्येच आहे, पण तो जाणून घेण्यासाठी मी कोण आहे ब्रह्म विचार करी म्हणजे ब्रह्म विचार करी, मी कोण आहे जाणून त्वरित सद्गुरू पाय, ते सद्गुरूचे पाय धरायला पाहिजे. म्हणजे आपल्या आतमध्ये स्थित असलेला पंथ आहे तो आपल्याला समजून येईल. म्हणून वैराग्य तीव्र झालं पाहिजे. आणि असं वैराग्य जेव्हा तीव्र होतं तेव्हा पंत म्हणतात की काकतालीय न्यायाने त्याची गाठ पडते. बरोबर, मला आता काही करून मी कोण आहे जाणायचंच आहे. माझ्यामध्ये जे पंत आहे, माझ्यामध्ये जो दत्त आहे तो मला जाणून घ्यायचाच आहे. हा जेव्हा ध्यास लागतो तेव्हा काकतालीय न्यायाने म्हणजे अकस्मितपणे, अनपेक्षितपणे तो सद्गुरू तुमच्या समोर उभा राहतो. म्हणजे तो तुमच्यासाठी धावून येतो. एवढं वैराग्य उत्पन्न व्हायला पाहिजे. मग काकतालीय न्याय काय थोडक्यात सांगतो किंवा पुढे की काकतालीय न्याय म्हणजे अकस्मितपणे होणारी घटना. म्हणजे आपण म्हणतो कावळा बसायला आणि पाणी तुटायला एकच वेळ. तसंच एखादा माणूस झाडाखाली बसलेला आहे, असं उगाच टाळ्या वाजवतोय, आपला टाळ्या वाजवतोय आणि तिथे त्याच्या झाडावरती कावळा येतो आणि कावळा बसतो आणि बसल्यावर त्याच्या खाली असलेलं फळ पडतं, त्याच्या वजनाने म्हणा किंवा त्याच्या काही कृतीने पडतं. आणि हा जो टाळी वाजवतो त्याच्या अकस्मितपणे